फक्त 8 वर्षांमध्ये तुम्ही तुमचं पूर्ण होम लोन संपवू शकता। आज आपण हेच उदाहरणासकट समजावून घेणार आहोत। तर हे अचीव करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? सगळ्यात पहिली गोष्ट, मॅक्सिमम टेन्युअरसाठी लोन घ्या। म्हणजे बँक जर 30 वर्षाचं लोन देत असेल तर 30 वर्षाचाच लोन घ्या, पण ते 20 वर्षासारखं मॅनेज करा। याचा फायदा काय? तर 30 आणि 20 वर्षाच्या EMI मधला जो गॅप तयार होतो तो आपल्याला इन्व्हेस्टमेंटसाठी वापरता येतो। दुसरी महत्त्वाची गोष्ट, घराचं पोझिशन मिळाल्या पहिल्याच महिन्यापासूनच घर रेंटवर द्या। भाडं हा खर्चासाठीचा पैसा नाही, तर तो इन्व्हेस्टमेंटसाठीचा पैसा आहे आणि ही अमाऊंट आपण थेट इन्व्हेस्टमेंटमध्ये वापरणार आहोत। चला आता हे सगळं कसं वर्क होणार ते समजून घेऊया। सगळ्यात आधी एक बेसिक गोष्ट समजून घ्या। 30 आणि 20 वर्षाच्या EMI मध्ये साधारण 9 ते 10 हजाराचा गॅप असतो। म्हणजे 30 वर्षाच्या लोनचा EMI हा 20 वर्षाच्या लोनपेक्षा सुमारे 9 ते 10 हजारांनी कमी असतो। आता नंबर्स पाहूया। समजा तुम्ही 1 कोटी रुपयाचं घर घ्यायचं ठरवलं, तुम्ही त्याच्या 85% म्हणजे 85 लाख रुपयाचं लोन घेतलं 8.5% वार्षिक इंटरेस्ट रेटने। तर 85 लाख रुपयासाठी 30 वर्षाचं लोन घेतलं तर EMI साधारण 65,000 रुपये होतो आणि 20 वर्षाचं लोन घेतलं तर EMI साधारण 74,000 रुपये होतो। म्हणजे EMI मधला गॅप साधारण 9,000 रुपये प्रति महिना। आता रेंट ऍड करूया। समजा या घरावर तुम्हाला साधारण 36,000 रुपये रेंट मिळतं। तर आता बघा, EMI गॅप 9,000 रुपये आणि रेंट 36,000 रुपये, म्हणजे दर महिन्याला तुमच्याकडे साधारण 45,000 रुपये जमा होतात। यातून सोसायटी मेंटेनन्स, प्रॉपर्टी टॅक्स हे सगळं धरून साधारण 3,500 रुपये बाजूला काढले तरी सुद्धा तुमच्याकडे प्रति महिना 41,500 रुपये उरतात। आता इथून खरी डिसिप्लिनदा सुरू होते। हे 41,500 रुपये तुम्ही डिसिप्लिनने SIP मध्ये इन्व्हेस्ट करायची। दरवर्षी फक्त 5% अमाऊंट स्टेप अप करून, म्हणजे मंथली SIP 41,500 रुपये। आपला इन्व्हेस्टमेंट पिरियड 8 वर्ष आणि यामध्ये जर आपण कंपाऊंडिंग अॅन्युअल ग्रोथ रेट 15% पकडला तर 8 वर्षानंतर तुमच्या इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू साधारण 85 लाख रुपयापर्यंत जाऊ शकते आणि टॅक्स कापून तुमच्याकडे साधारण 75 ते 75 लाख रुपया नेट उरतात। आता दुसरी बाजू पाहूया। 8 वर्षानंतर तुमच्या होम लोनचा बॅलन्स सुद्धा साधारण तेवढाच, म्हणजे 75 ते 76 लाख रुपये असेल। म्हणजे तुम्ही ती इन्व्हेस्टमेंट अमाऊंट वापरून पूर्ण होम लोन प्रीपे करू शकता। इन्व्हेस्टमेंटसाठी घर घेताना गोल EMI कमी ठेवणं नसतो, गोल असतो लोन स्मार्ट पद्धतीने लवकर संपवणं आणि ॲसेट पूर्णपणे स्वतःचं करणं। जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक, शेअर करा आणि अशाच प्रॅक्टिकल फायनान्स स्ट्रॅटेजीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।